ओपनर बॅटर शेखर साठे आणि महेंद्र येवले ही जोडी मैदानावरती। तर पहिल्या षटकासाठी मॅन फ्रॉम सांगवडे सूरज लिमन। पहिला चेंडू शेखरनं वेगाने बॅट फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क पाहायला मिळाला नाही। पहिला चेंडू डॉट बॉल। 6 षटकांचे सामने आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर मावळ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत निश्चितच आपल्याला मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे, सरपंच दशरथ अप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन ही टीम अधिक ताकदीने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। ओहो यावेळेस नक्कीच आपण पाहतोय चेंडू येण्याच्या अगोदरच बॅट फिरवली गेली, अगदी लेट संपर्क झाला आणि तदनंतर एस्ट्यांच्या पाठीमागे झेल टिपला 0 वरती। फर्स्ट विकेट डाऊन, शेखर साठे खातं उघडता बाद। मेरे सपनों की रानी जब आएगी तू, आएगी खुद मस्तानी जब आएगी तू, देखी जाए जिंदगानी जब आए। पहिला विकेट आपण पाहतोय, पहिलवान मनोज भाऊ येवले 11 चॅलेंजेस आडले संघाचा गेलाय। फर्स्ट विकेट डाऊन 0 वरती। सूरज लिमन तयार, बॉलिंग मार्क वरती। नवीन फलंदाज आलेत आणि आल्या आल्या प्रहार केलाय गणेश यांच्या बॅट मधून। या सामन्यातील हा पहिला बिग हिट षटकार। षटकारानं सुरुवात गणेश जगदाळे मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव नाही, दुसऱ्या चेंडूवरती शेखर साठे बाद होताना पाहायला मिळाले। तिसऱ्या चेंडूवरती न्यू बॅटर गणेश जगदाळे इन झाले आणि त्यांनी षटकार ठोकलाय। परत एकदा यावेळेस अक्रॉस द बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गणेश जगदाळेच्या बॅट मधून आणखीन एक कडक प्रहार आणि हा चौकार, 4 धावा। दहा धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये। पहिल्या 2 चेंडूवरती पूर्णतः चित्र वेगळं आपण मैदानावरती पाहिलं, परंतु त्यानंतरच्या पुढच्या 2 चेंडूवरती गणेश जगदाळे निश्चितच त्यांनी मनामध्ये ठरवले जणू काय मी ओपनर बॅटर म्हणून मैदानावरती आलोय आणि त्यांनी बॅक टू बॅक 2 मोठे अटॅक, 2 बाउंड्रीज त्यांच्या बॅट मधून आपण पाहिल्या। दरम्यानचा हा चेंडू भन्नाट वेग सूरजचा यावेळेस मैदानावरती पाहायला मिळाला आणि हा चेंडू डॉट बॉल। उद्योजक प्रथमेश भाऊ राक्षे यांच्या संघ मालकीचा दशरथ अप्पा राक्षे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे हा संघ मैदानावरती आपण पाहतो। दुसऱ्या बाजूला पहिलवान मनोज भाऊ येवले यांच्या संघ मालकीचा असणारा 11 चॅलेंजेस आडले हा संघ आपण पाहतोय। एकाच परिसरातील असणारे हे दोन्ही संघ एकमेकांच्या सोबत एकाच संघांमध्ये कित्येकदा खेळणारे खेळाडू आज एकमेकांच्या आमने सामने मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामगार नेते स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025 मध्ये आमने सामने भिडताना पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळाले। सुरुवातीच्या 2 चेंडूवरती एकही धाव नव्हती आणि शेवटच्या 2 चेंडूवरती देखील एकही धाव नाहीये। मैदानावरती आपण तिसरा आणि चौथा चेंडू पाहिला जिथे एक षटकार आणि एक चौकार अनुक्रमे जो मैदानावरती येताना पाहायला मिळाला। डॉफलकावरती 10 धावा। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अमित राक्षे मैदानामध्ये आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतात। युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील
उद्योजक सन्माननीय स्वप्नीलजी घारे ही स्पर्धा लाईव्ह आनंद घेतात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. याचबरोबर ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. संघाचे संघनायक महेंद्र येवले यांच्या बॅट मधून अटॅकिंग प्रहार आणि मैदानावरती हा षटकार. ओहो, रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट जर झाली असती तर नक्कीच मैदानावरती महेंद्र येवले यांना परतावं लागलं असतं. बरेचसे दूर होते, रिस्की रन होती. स्वप्नील वाल्हेकर आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच मिड ऑफ मध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. एक सिंगल धाव, ज्याप्रमाणे खरं तर मी चर्चा केली, या हंगामामध्ये आपल्याला निश्चितच मुकाई माता क्रिकेट क्लब हो इथे काय बराचसा कॅज्युअल अप्रोच गणेशांचा पाहायला मिळालाय. बॅट जरी पूर्णपणे ट्रॅक केली असती तरी देखील सेफ झाले असते, परंतु मैदानावरती होते काय अमित राक्षे. यावेळेस मात्र तिथे चान्स गमावला नाही आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट. फलंदाज गणेश होत आहेत बाद. धाव नक्कीच वेगाने घ्यायला सुरुवात केली, परंतु थोडेसे स्टंपच्या क्लोज आल्यानंतर थोडेसे स्लो झाले आणि त्याच दरम्यान रनआउट साठी चान्स आणि अमित राक्षे तर तो चान्स मिळाल्यानंतर पूर्णपणे त्या संधीचं सोनं त्यांनी केलंय, विकेट प्राप्त केलाय. आणि आता मैदानावरती पाहू शकाल नवीन फलंदाज न्यू बॅटर निलेश सावंत. परत एकदा बॉल हवेमध्ये ऑन साइडला. यावेळेस काय एका टप्प्यावरती चेंडू मैदानावरती आता तो सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटला हा चौकार. ओव्हरची सुरुवात षटकारानं, त्यानंतर एक सिंगल, एक विकेट, चौकार आणि त्यानंतर एक डॉट बॉल. 21 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले मध्ये यावेळेस रिव्हरचा फटका. पॉइंटला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. स्वप्नील सावंत मैदानावरती आपण पाहतोय एका हातानं सुंदर पद्धतीने हा चेंडू स्टॉप केला. निश्चितच रिव्हरचा फटका होता. इनफिल्ड मधून जर चेंडू निसटला असता तर तिकडे अधिकचे रन्स येण्याचे चान्सेस होते, परंतु चांगली फिल्डिंग जी आपण पाहिली. 2 षटक संपली जात आहेत आणि धावफलकावरती 21 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 6 षटकांचे सामने, 2 विकेट लवकरात लवकर गेलेत. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय 21 धावा आणि 2 विकेट. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून निश्चितच चांगलं कामकाज. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून 21 रन, अर्थातच 10.5च्या सरासरीने धावा मैदानावरती बनवल्या गेल्यात. दोन्ही संघ समसमान ताकदीचे आहेत, एकाच परिसरातील आहेत. एकमेकांचे खेळ निश्चितच एकमेकांना ठाऊक आहेत. कच्चे दुवे पक्के दुवे हे निश्चितच एकमेकांना ठाऊक आहेत. त्यामुळे आता कशा पद्धतीने खेळ साकारला जाणार हे पाहणं बरंचसं निर्णायक. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज हर्षल सोरटे जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या हंगामामध्ये मी ज्याप्रमाणे खरं तर उल्लेख केला, मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे, दारुमरे हा संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जिथे दारुमरे संघातील काही खेळाडू आणि सांगवडे संघातील खेळाडू हे नव्याने आता या संघामध्ये निश्चितच समाविष्ट होताना मावळ क्रिकेट असोसिएशनला हा संघ या हंगामामध्ये रजिस्टर झालेला आपल्याला पाहायला मिळालाय आणि निश्चितच ते मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. मावळ क्रिकेट असोसिएशनचं निश्चितच आपण पाहतोय प्रचंड योगदान या मावळच्या क्रिकेटसाठी आहे आणि खऱ्या अर्थानं संघांची बांधणी करण्यामध्ये मुलांचं सहकार्य असोसिएशनच्या माध्यमातून लाभतं.
ओव्हर नंबर 3 मध्ये हर्षल पहिला चेंडू ब्लॉकल स्वरूपाचा टाकला. निलेश सावंतकडे कुठलंही मोठं प्रत्युत्तर नाहीये, केवळ एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलकावरती वाढ होईल. स्कोर कार्ड आता 22 अंकावरती पोहोचलंय 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. निलेश सावंत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन महेंद्र येवले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. समोर एक युवा गोलंदाज अलीकडच्या काळामध्ये खरं तर जो चर्चेमध्ये आहे आणि एक मॅच विनर खेळाडू म्हणून समोर आलाय तो हर्षल. ओ याच बरोबर घुटना टेक और ये बिग सिक्सर देख महेंद्र येवले यांच्या बॅट मधून एक क्लासिकल फटका, देदीप्यमान फटका, षटकार. बड़ी मुश्किल है खोया मेरा दिल है बड़ी मुश्किल है खोया धावफलकावरती 28 धावा. हर्षलनं पहिला चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने ब्लॉकवर टाकला. दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडसा पाठीमागे चेंडू राहिला आणि त्यानंतर लो फुलटॉस वरती महेंद्र यांचा षटकार आपण पाहिलाय. हो हो यावेळेस लेन बॉल, सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेने मैदानावरती चेंडू खेळण्याचा प्रयत्न महेंद्र यांचा, परंतु कुठल्या प्रकारे यावेळेस पाटाने बॉलचा संपर्क नाहीये. 28 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू 13 धावा. महेंद्र येवले तर निलेश सावंत 4 चेंडू आणि 5 धाव्यांची खेळी करताना पाहायला मिळतात. याचबरोबर पुन्हा एकदा उडवला हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूला आणण्याचं काम करतायत आणि एक सुंदर एक अफलातून दर्जेदार चौकार महेंद्र यांच्या बॅटमधून 4 धावा. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हर्षल सोरटे एक युवा गोलंदाज, समोर अनुभवी फलंदाज लिजेंड क्रिकेटर महेंद्र. हो 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 हे बॅटल रंगतय. एका चेंडूवरती हर्षल वरचढ ठरतोय तर एका चेंडूवरती बॅटर महेंद्र वरचढ ठरतायत. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही घटना ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर एक षटकार, एक डॉट बॉल, पुन्हा एकदा एक चौकार आणि एक डॉट बॉल, एक तेरी एक मेरी, अशा पद्धतीने आपण मैदानावरती हे समीकरण पाहतोय. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय पहिल्या प्रयत्नामध्ये हर्षलच्या हातामध्ये चेंडू आला नाही, परंतु पुन्हा एकदा चांगली पद्धतीने यॉर्कर लेंथ हिट केली गेली आणि मैदानामध्ये केवळ एक सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांकडून खऱ्या अर्थानं वापरलं जाणारं ब्रह्मास्त्र म्हणून यॉर्कर चेंडूकडे आपण पाहतो, जिथे बॅटरकडे कुठले मोठं प्रत्युत्तर आपण त्या ठिकाणी पाहत नाही. दरम्यान 3 षटकं संपलीत. हाफ ऑफ द इनिंग धावफलकावरती धावा आहेत 33 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं लिमिटेड कालावधी आपल्याकडे इनिंगसाठी असणार आहेत. 25 मिनिटांमध्ये खरं तर 5 षटकं कंप्लीट होणं गरजेचं आहे याची नोंद घ्या, अन्यथा अंतिम ओव्हरसाठी तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागेल, याची देखील नोंद घ्या. ओके, 25 मिनिटं जिथे कंप्लीट होईल तिथून पुढे निश्चितच एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागेल. प्री डिटरमाइंड शॉट आपण म्हणू. चौकार आल्यानंतर नक्कीच बराचसा कॉन्फिडन्स आणि चेंडू येण्याच्या अगोदर खरं तर ठरवलं होतं महेंद्र यांनी रिव्हर्स विकेटचा फटका खेळण्यासाठी ट्राय करायचं आणि त्या प्रयत्नामध्ये ते मिस होताना पाहायला मिळाले. सूरज लिमनची कमालीची गोलंदाजी. ओहो हो, परत एकदा चांगला बॉल. इथे काय क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका आता मैदानावरती आपल्याला टीम कडून पाहायला मिळतात. त्याचा मोबदला एक एक धाव ही निश्चितच आपल्याला मोजावी लागते. ती एक एक धाव अतिशय महत्वाची आहे.
एका एका धावेने कित्येक संघ मित्रांनो सामना, त्यामुळे एका एका धावेला या क्रिकेटच्या खेळामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. 40 धावा स्कोर वरती. ओव्हर नंबर 4चा शेवटचा बॉल. ओ यावेळेस काय खराब चेंडू, त्याचा घेतलाय खरपूर समाचार. निलेश सावंत इज द मॅन आणि हा चेंडू पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 46 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाथ आभाडे स्मृती चषकाचं हे पहिलं पर्व आणि प्रामुख्यानं कैलासवासी किसनराव राजाराम गराडे, कैलासवासी अरुण गंगाराम शिंदे पाटील यांनी कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाथ आभाडे यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा जी मैदानावरती आपण पाहतोय. एक सुंदर आणि खऱ्या अर्थानं अफलातून दर्जाचं असणार हे डीओडी डेपोचं एक सुंदर आणि प्रचंड मोठं क्रीडांगण मैदानावरती आपण पाहतोय. खरं तर खेळाडूंची पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केली जाते. प्रत्येक टीमसाठी खऱ्या अर्थानं फूड बास्केट दिले जातात. पिण्यासाठी खरं तर थंडगार आणि मिनरल वॉटर खरं तर खेळाडूंसाठी पुरवलं जाते. त्यासोबतच आपण मैदानावरती जर पाहिलं सुंदर आणि अफलातून दर्जाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असणाऱ्या बाउंड्री रोप्स ते आपल्याला डी स्पोर्ट यांच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आपण पाहू शकाल मावळ क्रिकेट असोसिएशनचं जे काही किट आहे ते संपूर्ण किट परिधान करून खेळाडू मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात. मोठ्या उंचीवरती आता ही स्पर्धा आणि मावळचं क्रिकेट आपण पोहोचताना पाहतो. ओव्हर नंबर मैदानावरती आपण पाहतोय 5व्या क्रमांकाची घेऊन सचिन आलेत आणि इथे काय मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेसाठी त्यांची बरीचशी धडपड मेहनत अजिंक्य भाऊ दाभाडे, आशिष भाऊ दाभाडे, अभिदत्त दाभाडे आणि आदित्य भाऊ दाभाडे प्रामुख्याने उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 48 धावा धावफलकावरती, जिथे खरं तर एकच धाव होती तिकडे एक एक्स्ट्रा रन मिळाली. स्ट्राईक महेंद्र येवले यांच्याकडे येते. धावफलकावरती धावा 48. 11 चॅलेंजर्स अडले विरुद्ध मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे. परत एकदा यावेळेस चेंडू उंचावून टोळावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पाहूया पंचांचा इशारा काय. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. फलकावरती 52 धावा 52 रन. ही अगोदरचा पहिला सामना मित्रांनो आपण पाहिला जिकडे 81 धाव्यांचं आव्हान. चला खेळाडूंना विनंती आहे जर चेंडू बराचसा दूर असेल सापडत नसेल तर आपण आतमध्ये या. नवीन चेंडू घेऊन आपण सामना कंटिन्यू करूयात. आणि पूर्वी देखील सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंडू हरवला, खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू वापरला जाणार आहे याची नोंद घ्या. आणि क्वार्टर फायनलचा सामना हा जुन्या चेंडूवरती होणार आहे याची देखील नोंद घ्या. बाद फेरीतील सामने आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभूत होईल त्याला मात्र वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. कामगार नेते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे कित्येक क्रिकेट खेळाडू घडवणारे तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक माननीय स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषक ही स्पर्धा. दरम्यानचा चेंडू महेंद्र येवले. वॉट अ पिकअप शॉट. बॉल आकाशाला गवस निघाला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइड. हा स्ट्रॉंग झोन महेंद्र येवले यांचा आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये सचिन यांच्यावरती केलेलं आक्रमण. हा षटकार. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहेत. सचिन खलाटे यांच्यावरती आक्रमण केले गेले.
डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 7 चेंडू आणि 11 धावा. निलेश थोडासा संघर्ष करताना नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 59 धावा. ओव्हरचा शेवटचा बॉल. एकदा इथे काय टावेस्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. पंच कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 60 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना अजूनही एक चेंडू शिल्लक. दरम्यानचा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला गेलाय. केवळ एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारे प्रयत्न पाहायला मिळत नाहीये आणि एका धावेसोबतच 5 षटकं संपली जात आहेत. धावफलकावरती 61 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. यानंतर होणारा पुढील सामना युव्हीजे पॉवर हिटर वराळे विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, ही पहिली इनिंग कंप्लीट होण्याच्या पूर्वी आपण स्टेज जवळ असणं गरजेचं आहे आणि इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. ज्या संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन उपस्थित असेल त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. नियम आणि अटींना भरलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि क्रिकेटचा खेळ करतो. बेसिक रूल नियम फॉलो करणं गरजेचं. युव्हीजे पॉवर हिटर वराळे विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा अर्थात सीसीएल लोणावळा या दोन्ही संघांचे कॅप्टन्स टॉस साठी यायचे. बॉल हवेमध्ये फटका फसलाय. धनराज राक्षे चेंडूच्या खाली टिपताय झेल. निलेश सावंत बॅक टू द पवेलियन. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. आता शेवटचे 5 चेंडू या डावातील शिल्लक. नवीन फलंदाज सुमित राजिवडे न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती 61 धावा आहेत. या डावातील अजूनही 5 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. कित्येकदा या खेळाडूला आपण ओपनिंग साठी पाहतो. दरम्यान अमित यांचा हा कमालीचा चेंडू. अगदी बॅटच्या टो एंडला लागलेला हा बॉल लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि तिकडे मिळते एक सिंगल. एका धावेसोबतच धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 62, 62 रन. अजूनही 4 चेंडू या पहिल्या डावातील शिल्लक. मुकाई माता क्रिकेट क्लब सांगोडे विरुद्ध 11 चॅलेंजर्स आडले. महेंद्र येवलेचा वार. सगळेच गार. चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार. वैयक्तिक 16 चेंडू आणि 43 धावांची खेळी महेंद्र येवले यांच्या बॅट मधून आपण पाहतोय, ज्यामध्ये 3 चौकार आणि 4 षटकार हे महेंद्र येवले यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. स्ट्राईक रेट 268.75 चा. अंतिम ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये महेंद्र येवले यांचा पुन्हा एकदा हा विस्फोटक अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा बॉल हवेत. यावेळेस देखील मिड विकेटला नो चान्स. बॅक टू बॅक लगातारचा हा दुसरा षटकार. महेंद्र येवले सेट ऑन फायर. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण वैयक्तिक अर्धशतकी खेळी पाहिली आणि आता मॅच नंबर 2 मध्ये देखील अर्धशतकी खेळी येणार का? प्रत्येक सामन्यासाठी, या संपूर्ण स्पर्धेसाठी ते पारितोषिक आहे. बॅक टू बॅक लगातारचा तिसरा षटकार. रिमेंबर द नेम, मॅन फ्रॉम आडले, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. महेंद्र येवले लगातारचा तिसरा षटकार आणि या षटकारासोबतच टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात. 18 चेंडू 55 धावा. या स्पर्धेतील दुसरी 50, 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्यासोबतच लगातारच्या 3 षटकारांचं देखील बक्षीस.
मनोजदादा आणि प्रवीण भाऊंच्या वतीने या ठिकाणी असणार आहे. प्रचंड मोठी बक्षिसांची खैरात, खेळाडूंनी डोक्यावरती घेतलेली, मंत्रमुग्ध केलेली स्पर्धा. हो, याचबरोबर हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. जेव्हा फटका खेळला तेव्हाच दुसऱ्या रनचा कॉल. थोडीशी गडबड, डेंजर एंडला सुमित आणि मैदानावरती काय 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांनी धावफलक आपण पाहतोय 82 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या त्या 82 रन. टार्गेट इज नाव 83. मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे संघाला बनवायच्यात 83 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या आणि त्यानंतर एका चांगल्या स्थितीमध्ये 11 चॅलेंजर्स टीम पोहोचताना पाहायला मिळाली. परंतु मित्रांनो दोन्ही संघ समसमान ताकदीचे. चला लास्ट कॉल आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. वराळे विरुद्ध लोणावळा.